नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। शेवगाव तालुक्यातील दिव्यांग प्रभाकर आव्हाड यांनी थकीत वेतन, ग्रॅज्युएटी, रजेचा पगार, भविष्य निर्वाह निधी तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार देय वेतन मिळावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं। प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले। मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला आहे। प्रभाकर आव्हाड हे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना सुमननगर बोधेगाव येथे लिपिक म्हणून कार्यरत होते। कारखाना प्रशासनानं आपल्या सेवेतून कमी केल्यानंतर थकीत वेतन व इतर सेवानिवृत्तीचे लाभ अद्याप मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यामध्ये थकीत पगार, ग्रॅज्युएटी, रजेचा पगार, PFची रक्कम तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार 22 फेब्रुवारी 2016 ते 7 डिसेंबर 2016 या कालावधीतील वेतनाचा समावेश आहे। या मागण्यांसाठी आव्हाड यांनी पूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालय तसेच साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केले असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे। 2016 मध्ये उपोषण मागे घेताना 21 दिवसात थकीत वेतन देण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिले। मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला। तसेच 2 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे थकीत वेतन, ग्रॅज्युएटी, PFची रक्कम आणि न्यायालयाच्या देय वेतन मिळण्याबाबत निवेदन दिले होते। त्यावर अद्याप समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार कारखाने थकीत वेतन व इतर देणी तातडीने अदा करावी तसेच आपल्याला पेन्शन लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दिव्यांग व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी करून प्रशासनाने आपल्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी सध्या उपोषण स्थगित केले असले तरी मागण्यांची पूर्तता वेळेत न झाल्यास आत्मदहनाचा इशारा प्रभाकर आव्हाड यांनी दिला आहे। आव्हाड प्रभाकर लक्ष्मण, दिव्यांग, 74%, राहणार वडुले खुर्द, पोस्ट वाघोली, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। मी श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुमननगर या कारखान्यामधून 1/12/24 पासून सेवानिवृत्त झालो। माझे आपल्या कारखान्याकडून 37 महिन्याचा थकीत पगार, ग्रॅज्युएटी, रजेचा पगार व कोर्ट आदेशाप्रमाणे 22/2/16 ते 7/12/16 कालावधी सेवा सलगतेसह संपूर्ण पगार मिळणे कामी तसेच संपूर्ण थकीत पगाराचा प्रॉव्हिडंट फंड भरणे कामी मी 14/8/26 रोजी कलेक्टर ऑफिस समोरील आमरण उपोषण बसत आहे। माझ्या मागण्या मान्य न झाल्यास मी 14/8/26 पासून कलेक्टर ऑफिस समोरील आमरण उपोषण 6/10/26 रोजी थकीत पगाराचा निर्णय लागेपर्यंत तात्पुरती माघार घेत आहे। परंतु माझा पगार तात्पुरती माघार घेताना न झाल्यास मी आत्मदहन कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे।